आहोत. आधीच्या भागांमध्ये अध्यायांमध्ये आपण असं बघितलं की रुद्राक्षाचं काय महत्त्व आहे. रुद्राक्ष धारण करण्याने किंवा रुद्रसूक्त म्हणण्याने आपल्याला पातक नाहीशी होऊन पुण्य लागतं. व्रताचं महत्त्व बघितलं. त्याचप्रमाणे मंत्राचं पण महत्त्व आपण बघितलं. तर आता आज आपण त्याच्या पुढील अध्याय बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये भस्माचं महात्म्य दिलेलं आहे. तर काय आहे आता हे बघूया. 39 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराज राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. नामधारकाने सिद्ध मुनींना विनंती केली. म्हणजे ह्याच्यामध्ये आता भस्माचं काय महत्त्व आहे याच्याबद्दल आता आपण बघतोय की प्रत्येक महत्त्व सांगायच्या वेळेस कथा सांगितलेली आहे आणि त्या कथेवरून आपल्याला बोध होतो आणि की कथेवरून आपल्याला त्या त्या गोष्टीचं महत्त्व उलगडतं, सोपं पडतं, म्हणून कथा सांगितलेली आहे. तसं आता इथे बघूया आपण कोणती कथा आहे. नामधारकाने सिद्ध मुनींना विनंती केली की मागील अध्यायात शेवटी त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंना भस्म महात्म्याबद्दल विचारले होते. त्यानंतर पुढे काय झाले ते सविस्तर सांगावे. श्री गुरु त्रिविक्रमांना म्हणाले, भस्माचे महात्म्य विचारतो आहेस तर एकचित्ताने अवधान देऊन ऐक. असे म्हणून त्यांनी एक कथा सांगितली. बघा, म्हणजे महात्म्य सांगायच्या वेळेस ते म्हणाले की तू नीट मी काय सांगतोय ते ऐक, आणि मग कथा सांगितली. काय होती ती कथा? पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचे एक मोठे प्रसिद्ध योगी म्हणजे इथे गुरु होऊन गेले. ते घरदार, बायका, मुले वगैरे सर्व सोडून देऊन काम, क्रोध इत्यादीचा त्याग करून पृथ्वीवर सर्वत्र संचार करत असत. गृहस्थाश्रमी होते तरीसुद्धा त्यांनी काय केलं, घरदार, बायका, मुलं सर्व सोडून दिलं आणि पृथ्वीवर सगळीकडे इतरत्र संचार करत होते. अनेक क्षेत्रांमध्ये संचार करीत करीत ते दंडकारण्याच्या दक्षिण भागी असलेल्या क्रौंच अरण्यात येऊन पोचले. क्रौंच अरण्यामध्ये मनुष्यांचा प्रवेश जवळजवळ नव्हता. तेथे एक नरभक्षक भयानक ब्रह्मराक्षस राहत असे आणि मनुष्यासकट अनेक जीव भक्षण करून आपला निर्वाह करत असे. अशा त्या घनदाट घोर अरण्यामध्ये वामदेव हिंडत हिंडत गेले आणि भुकेने कासावीस झालेल्या ब्रह्मराक्षसाने त्यांना पाहिले. तो ब्रह्मराक्षस करकरा दात खात जबडा वासून त्यांच्याजवळ आला. तरी देखील वामदेव घाबरले नाहीत. तेथेच निर्भयपणे शांत उभे राहिले. आज आपल्याला चांगलेच भक्ष्य मिळाले आहे, या आनंदात तो ब्रह्मराक्षस त्यांच्या जवळ आला. त्याने वामदेवांना मिठीत पकडले. कवेत पकडल्यामुळे वामदेवांच्या अंगाचे भस्म, आता ते योगीच होते आणि घरदार सोडून इकडे तिकडे हिंडत होते, आणि मग त्यांनी अर्थातच त्यांच्या अंगाला भस्म लावलेले होते. तर जेव्हा त्या राक्षसाने त्यांना कवेत घेतले, मिठी मारली, तेव्हा त्या वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले आणि अचानक त्याला आपल्या अनेक पूर्वजन्मांचे स्मरण झाले. त्याचे पातक क्षणार्धात जळून गेले आणि परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे तो महाज्ञानी झाला. मानस सरोवरात कावळ्याचा राजहंस व्हावा किंवा अमृतप्राशनाने माणसाचा देव व्हावा किंवा जंबू नदीमध्ये मातीचे सोने व्हावे, तसा वामदेव मुनींना स्पर्श केल्यामुळे तो पापी जीव पवित्र झाला. एक वेळ सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतील, पण सत्पुरुषाचे दर्शन दुर्लभ असते. एकदा का गुरुचरणांचा स्पर्श झाला की मनुष्य पापापासून मोकळा होतो. जसा तो ब्रह्मराक्षस भयानक होता, तशीच त्याची भूकही अचाट होती.
हत्ती घोडे माणसे नेहमी खाऊन सुद्धा त्याची भूक कधीच भागत नसे. संपूर्ण समुद्र प्यायला तरी त्याची तहान भागत नसे. पण मुनीश्वर वामदेवांच्या अंगाचा त्याला स्पर्श झाल्याबरोबर त्याची तहान, भूक, तडफडाट, आक्रोश सगळं शांत झालं. इतकेच नव्हे तर तो पापी पापापासून मुक्त होऊन ज्ञानी झाला. ज्ञानी झालेल्या म्हणजे त्याला सर्व पूर्वजन्मांचं स्मरण झालं त्याला आणि ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानी झालेल्या त्या राक्षसाने मुनीश्वरांच्या पाया पडून तो म्हणाला, हे गुरु शिरोमणी, आपण साक्षात ईश्वर आहात. आपणच मला तारुण्या आणि आपणच माझे रक्षण करा. तुमच्या दर्शनासरशी माझे पापांचे डोंगरच्या डोंगर जळून गेले. हे जगद्गुरू, आपण भक्तांवर कृपा करणारे आहात. आपण मला तारुण्या, अशी त्या राक्षसाने विनंती केली. तेव्हा कृपाळू वामदेवांनी त्याला विचारले, तू कोण रे, कोणाच्या वंशाचा, आणि ज्या अरण्यामध्ये मनुष्य प्रवेशच करू शकत नाही अशा भयानक जागी तू का राहत आहेस? तेव्हा ब्रह्मराक्षस हात जोडून म्हणाला, पूर्वीच्या अनेक जन्मांचे सगळे ज्ञान आता मला प्राप्त झाले आहेत आणि त्या सर्व अनंत आठवणी माझ्या मनात उचंबळून येत आहेत. गेल्या 25 जन्मातले माझे सगळे दोष मला लख्ख प्रकाशात पाहावे तसे स्पष्ट दिसत आहेत. हे स्वामी वामदेवा, आपण ऐका. 25 जन्मांपूर्वी मी एका यवनवंशाचा राजा होतो. माझे नाव दुर्जय असे होते आणि त्यावेळी मी दुराचाराने वागलो. अनेक लोकांना ठार केले, प्रजेला दुःख दिले. अनेक राज्यमदाने अनेक स्त्रियांशी विवाह केला. काही स्त्रिया जुलमाने पकडून आणल्या. एक दिवस त्या स्त्रियांचा उपभोग घेऊन पुन्हा त्यांना हकलून दिले, त्यांचे तोंडही पाहिले नाही. काही स्त्रिया अंतपुरामध्ये कोंडून ठेवल्या आणि त्यांच्याकडे कधीही मी गेलो नाही. त्या रात्रंदिवस मला शाप देत असत. अनेक राजांना जिंकून घेतले, त्यांच्या स्त्रियांना धरून आणले. सुंदर आणि रूपसंपन्न स्त्रिया असतील त्यांच्यावर बलात्कार केला. ज्या संतोषाने येतील त्यांना द्रव्य देऊन घरी आणले. असे चालले होते. माझ्या राज्यातील ब्राह्मण होते ते दुसऱ्या ठिकाणी देशांतर करून निघून गेले, माझे राज्य सोडून गेले. पतिव्रता, सुवासिनी, विधवा, रजस्वला, विवाह न झालेल्या कन्या, सगळ्या प्रकारच्या स्त्रियांना मी अगदी वाईट वागणूक दिली. ब्राह्मणी, क्षत्राणी, वैशिणी, शूद्रिणी, चांडालिनी, भिल्लिणी, डोंबिणी, परिटिनी, वेश्या अशा असंख्य स्त्रियांचा उन्मत्तपणे उपभोग घेऊनसुद्धा मी तृप्त झालो नाही. मद्यपान करून विषासक्त होऊन उन्मत्तपणानेच माझे आयुष्य मी व्यतीत करत होतो. असे होता होता मला क्षयरोग झाला. मी व्याधिष्ट झालो आणि मग दुसऱ्या देशाच्या राजांनी माझे राज्य जिंकून घेतले. पुढे मला मरण आले. यमलोकांमध्ये नेऊन यमदूतांनी मला नरकातच टाकले. माझ्या पितरांसह देवांची 10,000 वर्ष पर्यंत एक नरकवास, असे 10 वेळा मी नरकात फिरत होतो. पुढे प्रेत म्हणून अतिशय विद्रूप असा मी झालो आणि विचित्र अवस्थेमध्ये देवांची शेकडो वर्षे भरतील इतका दीर्घकाळ उपाशी तपाशी राहून कष्ट भोगले. म्हणजे नरक यातना काय असतात ह्याचे थोडक्यात इथे वर्णन केलेले आहे. आणि पुन्हा पुन्हा यमलोकातच जात राहिलो. तेथेही अनेक कष्ट भोगावे लागले आणि एवढे सगळे झाल्यावर दुसरा जन्म मिळाला. तो मिळाला जीवांची हिंसा करणाऱ्या वाघाचा, तिसरा अजगराचा, चौथा लांडगा, 5व्या जन्मात डुक्कर झालो, 6व्या जन्मात चरडा झालो, 7व्या जन्मात कुत्रा, 8व्या जन्मात कोल्हा, 9व्यात हरिण, 10व्यात ससा, 11व्यात माकड, 12व्यात घार, 13व्यात मुंगूस, 14व्यात कावळा, 15व्यात अस्वल, 16व्यात रानकोंबडा, 17व्यात आंधळे गाढव, 18व्यात मांजर, 19व्या जन्मात बेडूक, 20व्यात कासव, 21व्यात मासा झालो, 22व्यात चोरी करणारा उंदीर झालो, 23व्यात दिवसा आंधळे असणारे बहिरे घुबड झालो, 24व्यात तामसी स्वभावाचा हत्ती झालो
आणि 25व्या जन्मात मी आता हा ब्रह्मराक्षस झालो आहे. ह्या जन्मात मी भुकेने रात्रंदिवस तडफडत असलो तरी अरण्यात उपाशीच राहावे लागते. त्यामुळे तुम्हाला पाहून तुम्हास खाऊन टाकण्याची इच्छा मला झाली आणि मी तुमच्या अंगावर धावून आलो. असा मी पूर्णपणे पापरूप आहे. पण तुमच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर पूर्वजन्मांचे स्मरण होऊन आपण केलेले हजारो जन्मांमधले पाप मला दिसते आहे. आता मला जन्म पुरेल. तुमच्या अनुग्रहाने मी तरुण जाईन. असे काहीतरी करा. या घोर अंधाऱ्या संसारातून मला मुक्त करा, बाहेर काढा आणि माझ्या यातना संपवून टाका. तुम्हीच सर्व विश्वाला तारणारे आहात आणि म्हणूनच मला तुम्ही भेटलेले दिसता. तुमच्या निव्वळ दर्शनाचाच महिमा एवढा आणि तुमचा स्पर्श होताच मला आत्मज्ञान झाले, पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. भूमीवर यतिरूपाने मनुष्य असतात तसे तुम्ही दिसत आहात. पण तुमचा महिमा कसा आहे हे मला सांगता येत नाही आहे. तो निरुपम आहे आणि आपण अत्यंत उदारदाते आहात हे नक्की. म्हणूनच निर्जन वनांतरी राहणाऱ्या माझ्यासारख्या दुराचरी महापापी मनुष्याला आपल्या शरीराच्या नुसत्या स्पर्शाने अनेक जन्मांचे ज्ञान झाले. तुमच्याजवळ केवढे मोठेपण आहे. तुम्हीच या जगातील ईश्वर असाल आणि तुम्हीच माझा उद्धार करण्यास येथे आलेले असाल. हे त्या ब्रह्मराक्षाचे म्हणणे ऐकून वामदेवांना संतोष झाला आणि ते म्हणाले, माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा हा प्रभाव आहे. माझ्या सगळ्या अंगाला लावलेले भस्म थोडेसेच तुझ्या अंगाला लागले आणि त्यामुळे तुझ्या अनेक जन्मांच्या आठवणी जागृत झाल्या. भस्माचा महिमा अपरंपार आहे. तो ब्रह्मदेवांना सुद्धा उलगडलेला नाही. पण भस्माचे महात्म्य फार असल्यामुळे कर्पूर गौर शंकर सर्वांगावर भस्म एखाद्या आभूषणाप्रमाणे धारण करतात. ईश्वर स्वतः जिला वंदन करतात त्या वस्तूचे पूर्णपणे वर्णन करणे मला सुद्धा शक्य नाही. कारण खरी गोष्ट अशी आहे की भस्माचे खरे महात्म्य पूर्णपणे ते व्योमकेशी शंकरच जाणतात. तू जर मला विचारशील तर भस्माचा अपार महिमा स्पष्ट करणारी मी स्वतः डोळ्याने पाहिलेली एक गोष्ट दृष्टांत म्हणून तुला सांगतो, ती तू ऐक. द्रविड देशामध्ये एक आचारहीन ब्राह्मण राहत होता. तो नेहमी शूद्र स्त्रियांची व्यभिचार करत असे, कर्मभ्रष्ट जीवन जगत असे. त्यामुळे त्याच्यावर इतर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला. आई वडील, भाऊ बंध, गोत्रज बंधू सगळ्यांनी त्याचा त्याग केला. तेव्हा तो आचारभ्रष्ट ब्राह्मण म्हणूनच प्रसिद्ध झाला आणि एका शूद्र स्त्रीशी लग्न करून कालक्रमणा करू लागला. चोऱ्या करून पोट भरू लागला. उन्मत्तपणे वागू लागला. असे होता होता एके संध्याकाळी कोठेतरी चोरी करून रात्री इकडे तिकडे भटकायला जात असताना दुसऱ्या एका शूद्र जातीच्या माणसाने त्याला ठार मारले आणि रात्रीच्या वेळी फरफटत ओढून नेऊन गावाबाहेर एका भयाण जागी त्याला, म्हणजे त्याच्या प्रेताला, कारण त्याला ठार मारलं होतं, फेकून दिले. त्यावेळी त्या गावात एक कुत्रा भस्मात बसलेला होता आणि त्या कुत्र्याच्या सगळ्या अंगाला भस्म लागलेले होते. तो भस्माने माखलेला कुत्रा भूक लागल्यामुळे भक्ष्य शोधित हिंडत हिंडत जेथे त्या भ्रष्ट ब्राह्मणाचे प्रेत शूद्राने फेकून दिले होते त्या ठिकाणी येऊन पोचला आणि त्या प्रेतावर बसून आपली भूक शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या कुत्र्याच्या अंगाचे भस्म त्या प्रेताच्या कपाळाला लागले, छातीला लागले, हातांना लागले. त्या ब्राह्मणाचे प्राण शरीरातून पूर्णपणे बाहेर पडून त्याला यमदूत मारझोड करत करत यमभूमीत नेत होते. तेवढ्यात तेथे शिवदूत आले आणि त्यांनी ज्याच्या अंगाला भस्म लागलेले आहे असे हे प्रेत पाहिले. ते म्हणू लागले, याला कोण नेत आहे? याचे शरीर तर भस्माने माखलेले आहे. याला यमदूत नेऊच कसे शकतात? त्या शिवदूतांनी वेगाने धावत जाऊन यमदूतांना गाठले आणि चोप दिला त्यांना. शिवदूतांना पाहून यमदूत त्या ब्राह्मणाला सोडून पळून गेले आणि त्यांनी जाऊन यमाला ही कथा सांगितली. आम्ही भूलोकात गेलो होतो आणि एका अघोरी पाप्याला घेऊन येत होतो. पण तेवढ्यात शिवदूत आम्हाला मारण्यासाठी धावून आले आणि त्यांनी प्रेत आमच्याकडून हिसकावून घेतले.
कदाचित आम्हाला सुद्धा त्याने ठार मारले असते. शिवदूत जर आम्हाला मारणार असतील तर आम्ही कशाला भूलोकात जायचे? आम्ही जातच नाही आता. हे आपल्या दूतांचे म्हणणे ऐकून यम रागावून शिवदूतांपाशी गेला आणि त्यांना म्हणाला, माझ्या दूतांना तुम्ही का मारले? पापी माणूस त्यांच्याकडून हिसकावून घेऊन शिवलोकात कसा नेता? गंगेत जसे वाळूचे रेतीचे कण तशी याची पापे जास्तीच असतील पण कमी नाहीत. म्हणजे गंगा नदीच्या वाळवंटामध्ये किंवा गंगा नदीमध्ये जितके बारीक बारीक वाळूचे कण असतील त्याप्रमाणे त्याच्याहून सुद्धा जास्त ह्याची पापं आहेत. तर ह्याला कशाला तुम्ही देवलोकात शिवलोकात नेत आहात? आणि अशा अघोरी पापी जीवाला तुम्ही सन्मानपूर्वक शिवलोकात घेऊन जाता? म्हणजे तुम्ही मूर्खच म्हणायचे. तेव्हा शिवदूत यमाला समजावून सांगत म्हणाले, या प्रेतावर भस्माची खूण होते. कपाळाला, छातीला, खांद्यांना, मनगटाला सगळीकडे भस्म लागले होते. तुमच्या दूतांनी त्याला का बरं उचललं? आम्हाला ईश्वराची आज्ञा आहे की ज्या माणसाचे शरीर भस्माने अंकित झालेले असेल त्याचा जीव कैलासपदी घेऊन यावा. याच्या कपाळाला भस्म आहे तर तुमचे दूत याला कसे उचलतात? म्हणून आम्ही तुमच्या दूतांचा तात्काळ वधच करून टाकणार होतो, पण केवळ धर्म म्हणून आम्ही त्यांना सोडले. येथून पुढे तरी तुम्ही तुमच्या लोकांना सांगून ठेवा की जी माणसे भस्म लावलेली असतील त्यांना तुम्ही आणू नये, नेऊ नये, उचलू नये. ज्याच्या कपाळाला त्रिपुंड्र म्हणजे टिळक लावलेला असेल व ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल त्याच्याकडून अनेक तऱ्हेचे दोष जरी घडले असतील तरी त्याला यमपुरीमध्ये आणू नये अशी ईश्वराचीच आज्ञा आहे. भस्माने अंकित असलेल्या मनुष्याला दोष लागत नाही. उलट स्वर्गात जाण्याची योग्यता त्याच्याजवळ येऊ शकते असे शिवदूतांनी यमाला सांगितले. यमधर्माने त्याप्रमाणे आपल्या दूतांना आदेश दिले. असे सांगून वामदेव त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाले, असा हा विभूतीचा म्हणजे भस्माचा महिमा आहे आणि म्हणून हे भस्म आम्ही नेहमी भक्तीने सगळ्या अंगाला लावित असतो. हे भस्म देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे. ईश्वर म्हणजे भगवान शंकर हे स्वतः हे भस्म अत्यंत प्रेमाने आपल्या सगळ्या अंगाला लावतात. तेव्हा ज्या वस्तूला ईश्वराने वंद्य मानले आहे त्या वस्तूचे सगळे वर्णन कोण आणि कसे करू शकेल? वामदेवाचे हे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षसाने त्यांना नमस्कार केला. तो त्यांना म्हणाला, तुम्हीच जगज्जीवन ईश्वर आहात, तुम्हीच माझा उद्धार करा. तुमच्या पायांच्या दर्शनाने अनेक जन्मांचे ज्ञान मला झाले. काही थोडेसे पुण्य घडले असावे आणि म्हणून तुमची भेट मला झाली. आता आठवले, आपण राज्य करीत होतो तेव्हा रानात एक तळे बांधवले आणि एका ब्राह्मणाला वृत्ती नेमून दिली. म्हणजे त्या ब्राह्मणाला काही ठराविक उत्पन्न वेळच्या वेळी मिळेल अशी व्यवस्था करून दिली. राज्य करताना जे काही पुण्य केले ते फक्त एवढेच होते, बाकी सर्व जे केले ते पाप आणि दोष. जेव्हा मला मृत्यूनंतर यमलोकात नेले तेव्हा यमाने चित्रगुप्ताला माझे पुण्य विचारले आणि चित्रगुप्ताने हे एवढेच पुण्य माझ्या ठायी असल्याचे सांगितले. तेव्हा हे माझे पुण्य 25 जन्म भोगून झाल्यानंतर फळाला येईल. म्हणजे ते जे छोटंसं पुण्य होतं त्या पुण्याचं फळ मिळेल, पण कधी? 25 जन्म भोगून झाल्यानंतर त्या पुण्याचं फळ याला मिळेल असे यमधर्माने स्वतःच मला सांगितले. त्या पुण्यामुळे तुमचे पाय गुरुचरण मला दिसत आहेत, भेटले, तुमची भेट झालेली आहे. तेव्हा हे जगद्गुरू वामदेवा, आपणच माझा उद्धार करा. या भस्म्याचे महात्म्य, ते कसे लावावे, याचे विधान, कोणत्या मंत्राने उच्चारण करून हे लावावे, हे सगळे विस्तारपूर्वक मला सांगा. तेव्हा वामदेवानी त्या ब्रह्मराक्षसाला विभूती धारणाचे महत्त्व सांगितले आहे. पूर्वी एकदा मंदरगिरी पर्वतावर क्रीडा करण्यासाठी गिरिजापती शंकर कोटी रुद्रगणांसहित गेले असता सभेमध्ये बसले होते. तेथे 33 कोटी देवांसहित देवेंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, कुबेर हे सर्व आले. चित्रसेनादी गंधर्व, यक्ष, खेचर, साप, विद्याधर, किमपुरुष म्हणजे हे गायक असतात तिथले दरबारातले, सिद्ध, साध्य, गृहांक हे सर्व आले. देवगुरु बृहस्पती, वसिष्ठ, नारद, अरेमदी
पितर हे सगळे त्या ईश्वराच्या सभेसाठी आले. दक्ष प्रजापती, ब्रह्मदेव, इतर सगळे देव आले. सगळे ऋषी आले. उर्वशी, रंभा, अप्सरा आल्या. चंद्रिका वगैरे शक्ती देवता आल्या. आदित्य इत्यादी द्वादशार्क, अष्टवसू, अश्विनी, विश्वदेव, मरुद्गण सगळे आले. भूतांचा अधिपती महाकाळ, नंदिकेश्वर, महानेळ, 2 बाजूला 2 भालदार चोपदार असे सर्व त्या सभेमध्ये उपस्थित होते. काळे, गोरे, धुसर, हिरवे, तांबडे, सोनेरी असे अनेक वर्णांचे रुद्रगण आले. बेडकासारखे मंडूक, मुख, व्याघ्रमुख, सुकर म्हणजे डुकरासारखे वदन, सिंहापेक्षा बलिष्ठ असलेला प्राणी एक शरभ, त्याचे मुख, भैरुड नावाच्या भयंकर पक्षाचे मुख, सिंहमुख असे अनेक प्रकारची मुखे असणारे रुद्रगण आले. 1, 2, 4, 5, 6, 7 हात असलेले, अजिबात पाय नसलेले, अनेक पाय असलेले, एककर्ण, बहुकर्ण, मुळीच कान नसलेले असे रुद्रगण. रुद्रगणांचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय, थोडक्यात सगळेजण ज्यांचा यक्षगंधर्व लोकात किंवा तिकडे स्वर्गात वास असतो, पृथ्वीच्या बाहेर जिथे त्यांचा वास असतो, ते सगळेजण तेथे आले. अशा सर्व गणांसहित रत्नखचित 7 प्रभावळींच्या सिंहासनावर भगवान शिवशंकर विराजमान झाले होते. सिंहासनाच्या पहिल्या प्रभावळीचा रंग तांबडा होता. त्यावर अत्यंत स्वच्छ अशी रत्ने जडवलेली होती. दुसऱ्या प्रभावळीचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असून त्याच्यावरही पुष्कळ रत्ने होती. तिसरी प्रभावळ निळ्या रंगाची असून त्यावर अत्यंत कौशल्याने निळसर रंगाची रत्ने जडवली होती. चौथी प्रभावळ शुभ्र वर्णाची असून त्यावर लाल रंगाची रत्नखचित कमळे होती. प्रभावळ म्हणजे लाईनी अशा. 5वी प्रभावळ वैदुर्य नावाच्या रत्नांची मढवलेली असून त्यावर मोती होते. 6वी प्रभावळ निळ्या रंगाची असून तिच्यावर सोन्याच्या रंगाच्या काढण्या होत्या व दुर्मिळ रत्ने होती. 7वी प्रभावळ अनेक रत्नांनी मढवलेली आणि त्रिभुवनात केवळ अपूर्व अशी विश्वकर्म्याने तयार केलेली होती. असे भगवान शंकराचे दिव्य असे सिंहासन त्या सभेमध्ये शोभत होते. अशा त्या दिव्य सिंहासनावर भगवान शंकर त्रिपुरारी हे विराजमान झाले होते आणि त्यांचे तेज कोटी कोटी सूर्यांच्या तेजाप्रमाणे भासत होते. प्रलयकाळी 7 समुद्रांचे मिलन होऊन उमटणाऱ्या ध्वनीप्रमाणे त्यांच्या श्वासोश्वास चालला होता. तृतीय नेत्रातून निघणाऱ्या ज्वाला प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे त्यांच्या जटामंडलाकडे झेपावत होत्या. त्यांच्या कपाळावर 16व्या कलेचा चंद्र शोभत होता. भगवान सदाशिवांच्या डाव्या कानाजवळ तक्षक, उजव्या कानाजवळ वासुकी होते. दोघांचे डोळे नीलरत्नाप्रमाणे चमकत होते. सर्पांचे हार आणि अलंकार ज्यांच्या अंगावर रुळत आहेत असे भगवान स्वतःही नीलकंठाने शोभत होते. त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले होते. पूर्ण चंद्राप्रमाणे गोऱ्यापान वर्णाच्या भगवान कर्पूरगौर शंकरांची कांती एखाद्या दर्पणाप्रमाणे चमकत होती. कर्कोटक आणि महापद्म हे 2 नाग नुपुर पैंजणांप्रमाणे पाळण्यात होते आणि योगे ज्यांचे नित्यध्यान करतात असे भोळ्या भक्तांचे चक्रवर्ती असलेले पशुपती शंकर भगवान त्या सभेमध्ये विराजमान झाले होते. त्यांचे 10 हात विस्तारलेले होते आणि त्यांच्यामध्ये निरनिराळी आयुधे आणि चिन्हे शोभत होती. मदनाला जाळून टाकणाऱ्या मन्मथदाहक शंकराचे पहिले मुख झळकत होते. सूर्यचंद्र त्यांनी म्हटलं की तिथे हे जे भगवान शंकर आहे ते त्या आधी कोणत्या सिंहासनावर बसले होते त्या सिंहासनाचं वर्णन केलं. मग त्यांचं स्वतःचं वर्णन केलं. त्यांच्या हातात काय होतं, त्यांच्या उरावर काय होतं, कानाजवळ काय होतं, डोळ्याजवळ काय होतं किंवा एकंदर मुखमंडलावर काय होतं, छातीवर काय होतं, पायात काय होतं वगैरे हे सर्व वर्णन केलं. त्यांचे ह्या शंकराचे एक मुख पश्चिम दिशेला होते, दुसरे उत्तर दिशेला तांबड्या रंगाच्या कमळाप्रमाणे होते. तिसरे मुख पूर्व दिशेला असून त्यावर जटा बांधलेल्या होत्या आणि गंगा व चंद्रकोर यांनी ते सुशोभित झाले होते. तेही सर्पवेष्टित होते. चौथे मुख दक्षिणेला होते, ते नीलवर्णाने शोभत होते. त्या मुखात विक्राळ आणि भयप्रद अशा दाढा होत्या. त्या मुखातून ज्वाळा निघत होत्या.
गळ्यात रुंड माळा, रुंड म्हणजे तोंडलेल्या मुंडक्यांच्या माळा रुळत होत्या आणि उग्र असे ते मुखसुद्धा सर्पवेष्टीत होते. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, थोडे अस्पष्ट दिसणारे, सगुण निर्गुण, साकार निराकार, सलक्षण निर्लक्षण अशी सर्वेश्वर परब्रह्म वस्तू सूचित करणारे होते. असे पंचमुखी भगवान शंकर काळ व्याळ सर्पांच्या माळांनी ज्यांचा कंठ शोभतो आहे, तांबड्या कमळांसारखे ज्यांच्या पायांचे तळवे लाल बुंद आहेत, चंद्राप्रमाणे ज्यांची नखे प्रकाशत आहेत. म्हणजे बघा, ते भगवान शंकर आधी त्यांनी तिथे सभा भरवली होती. त्या सभेला कोण कोण आलं होतं त्याचं अगदी बारकाईने वर्णन केलं आहे. मग ते ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन कसं होतं, मग ते स्वतः बसले होते, त्यांचं सर्व वर्णन केलेलं आहे. असे हे पंचमुखी भगवान शंकर म्हणजे भक्तांसाठी मनोहर मूर्तिमंत भक्तवत्सल परमार्थ असे महाभोलेनाथ रुद्र पार्वतीसह सिंहासनावर आरूढ होऊन बसले होते. सर्वेश्वरी पार्वती, आता पार्वतीचं वर्णन आहे. तिने कोणते अलंकार घातले होते, कसा शृंगार केला होता. वर्ण सोनचाफ्याप्रमाणे गोरा मोत्याचा हार गळ्यात घातला होता. रत्नखचित मुकुट होता, त्यावर नागबंदी शोभत होती. मुकुटावर नाना प्रकारची फुले होती. त्या फुलांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर तेथे गुंजारव करीत होते. मुकुटावर रत्ने जडवलेली होती आणि त्यावर मोत्यांची जाळी शोभत होती. चेहऱ्यावर मंद हास्य, नाकावर मोती, त्यात जडवलेली सोज्वळ रत्ने शोभायमान दिसत होती. तिचे ओठ पोळ्याप्रमाणे लाल रंगाचे असून तिची दंतपंक्ती रत्नाप्रमाणे लखलखत होती. हे सर्व नंतर तिने नानापरीने अलंकार घातले होते, नानापरीचे शृंगार केलेले होते, असं त्या जगन्माता पार्वतीचं वर्णन केलेलं आहे. तिच्या सौंदर्याचे वर्णन कोण करू शकेल. असे भगवान शंकर जगन्माता पार्वतीसह त्या सभेमध्ये बसलेले होते. तेथे परिवारासह 33 कोटी देव उपस्थित होते आणि इंद्रसुद्धा हात जोडून उभा होता. इतर समस्त देवही तसेच उभे होते. एवढ्यात तेथे देवऋषी सनत कुमार लगबगीने आले. भगवान शंकरांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि विनंती केली, हे उमाकांता विश्वकर्त्या शंभो, त्रिभुवनामध्ये चतुर्विध पुरुषार्थाचे दाते आपणच आहात. पापांचा क्षय करून भवार्णव तरून जाण्यासाठी हे स्वामी आपण समस्त धर्म आम्हाला सांगितले. आता आम्हाला थोड्याशा पुण्याने विशेष प्रयास न करता अनायासे चतुर्विध पुरुषार्थ साधून मुक्तीसुद्धा मिळेल असा तुम्ही उपाय सांगा. कारण इतर जे पुण्यमार्ग आहेत त्यांच्यामध्ये अगणित कष्ट पडतात. बघा, म्हणजे इथे त्या ह्यालासुद्धा कष्ट करून पुण्यमार्गाने पुण्य मिळवायला त्याची इच्छा नाही आहे. म्हणजे तो म्हणतो आमची तशी इच्छा नाही. तर अगदी सोपाच सोपा उपाय, म्हणजे जो काही कमीत कमी खर्चामध्ये, आपण आता म्हणतो ना कमीत कमी खर्चात काय असेल ते करूया, तसं कमीत कमी कष्टामध्ये पुण्य मिळेल असा तुम्ही उपाय सांगा. सनत कुमारांच्या या विनंतीने मनामध्ये संतोष पावलेले कर्पूरगौर ईश्वर, ज्याच्यामुळे धर्म घडून तात्काळ पुण्य लागेल असे वेदशास्त्रांना संमत असलेले त्रिपुंड्र धारण करण्याचे साधन सर्व देव आणि ऋषी यांना सांगते झाले. त्रिपुंड्र याचा अर्थ भस्माचे. बघा, त्रिपुंड म्हणजे काय, भस्माचे 3 बोटांचे असे आडवे पट्टे लावलेले असतात ना कपाळावर, तेव्हा हे त्रिपुंड्र भस्म कसे लावावे, त्याचा विधी काय, ते कोठे लावावे, त्या भस्माचे द्रव्य म्हणजे मटेरियल कोणते, शक्ती व देवता कोणत्या, कर्ता कोण, त्याचे प्रमाण किती असावे आणि ते लावण्याचा मंत्र कोणता, हे सगळे विस्ताराने सांगावे अशी सनत कुमारांनी भगवान शंकरांना विनंती केली. म्हणजे पहिल्या 2-3 उदाहरणात आपण बघितलं की त्या ब्रह्मराक्षसाला भस्म लागले तर त्याला मुक्ती मिळाली, त्याला ज्ञान मिळाले. नंतर त्या प्रेताला तो भस्मात लोळलेला कुत्रा आल्यामुळे त्याला भस्म लागले, तर तो पण यमलोकात न जाता शिवपुरीत गेला. तर हे विनंती ऐकून, म्हणून आता ते आपल्याला भस्माचं महत्त्व साक्षात शंकर सांगत आहेत. ही विनंती ऐकून शंकराने सर्व विस्ताराने सांगितले. गोमय हे द्रव्य आणि अग्नी ही देवता, म्हणजे गाईच्या शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या जाबालांनी सांगितलेल्या पद्धतीने अग्नीमध्ये जाळून भस्म तयार करावे. तर भस्म कशाचं हे असावं,
की गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ज्या असतात ना, वाळलेल्या गोवऱ्या थापताना तुम्ही बघितलं असेल, भिंतीवर असं ते शेण थापून गोवऱ्या करतात. तर तशा गोवऱ्या, वाळलेल्या गोवऱ्या जाळाव्यात आणि भस्म तयार करावे. त्यात पूर्वी जेथे यज्ञ झाले असतील अशा ठिकाणची माती मिसळावी. म्हणजे यज्ञ संपल्यानंतर शिल्लक राहिलेले भस्म घ्यावे. त्यानंतर भस्माचे लेपन अंगावर कसे करावे हे त्यांनी सांगितले. भस्म डाव्या तळहातावर घेऊन सद्योजातादी मंत्र म्हणावा. त्यानंतर तो मंत्र पण दिलेला आहे. भस्म सद्योजातमिति मंत्रेण ग्राहामुत्ततमम. त्यानंतर अग्निरित्यादी मंत्र म्हणून भस्म अभिमंत्रित करावे. म्हणजे गाईच्या गोवऱ्या जाळून केलेली राख घ्यायची, भस्म घ्यायचे, राखच म्हणूया आपण. पूर्वी जिथे यज्ञ झालेला आहे त्या यज्ञाच्या जागेवरची माती किंवा राख घ्यायची, ते एकमेकात मिसळायचे. नंतर भस्माचे लेपन अंगावर कसे करावे बघा. डाव्या तळहातावर भस्म घ्यायचे आणि मग सद्योजातादी मंत्र म्हणावा. अग्निरित्यादी मंत्र म्हणून ते भस्म अभिमंत्रित करावे. तळहातावरील भस्मात थोडे पाणी घालून ते कालवावे आणि त्यावेळी मानस्तोक मंत्र म्हणावा. मग त्र्यंबकादी मंत्र म्हणून भस्म मस्तकास लावावे. पुढे त्रायुषेती मंत्र म्हणून भस्म कपाळ, हात आणि इतर ठिकाणी लावावे. प्रत्येक स्थानी 3-3 रेषा आणि प्रत्येक रेषा भुवई इतकी जाड असावी, त्यापेक्षा अधिक नसावी. मधली 2 बोटे, मध्यमा आणि अनामिका आणि अंगठा यांच्या चिमटीमध्ये भस्म घेऊन प्रथम कपाळाला लावावे. उजव्या भुवईवरून डाव्या भुवईपर्यंत खालची एक रेषा अंगठा व अनामिका यांनी काढावी. उलट्या अंगठ्याने मधली दुसरी रेषा काढावी. मध्यमाने उजवीकडून डावीकडे तिसरी रेषा काढावी. आता कपाळावर ज्या या 3 भस्माच्या रेषा काढल्या त्यांच्यामध्ये ज्या देवता, शक्ती, गुण इत्यादी अभिप्रेत असतात त्यांचे वर्णन मी तुला सांगत आहे, ते ऐक. प्रत्येक रेषेवर 9 अशा 3 रेषांवर मिळून 27 गोष्टी अभिप्रेत असतात. यांचे एक कोष्टकच आता त्यांनी दिलेले आहे आणि ते काय आहे ते अतिशय डिटेल, कोणतं उदाहरण थोडंसं मी सांगते. पहिली रेषा अकार, द्वितीय रेषा उकार, तृतीय रेषा मकार. मग त्याच्यामध्ये काय काय भू, नभ, दिवहा, आत्मा, अंतरात्मा, परमात्मा तिसऱ्या रेषेमध्ये. पहिल्या रेषेत रजोगुण, दुसरीत सत्वगुण, तिसरीत तमोगुण. मग पहिल्या रेषेत ऋग्वेद, द्वितीयमध्ये यजुर्वेद, तृतीयमध्ये सामवेद. असं क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, प्रातःसेवन, माध्यान्हीन सेवन, तृतीय सेवन, महादेव, महेश्वरदेव, शिवदेव, असं सगळं त्या रेषांमध्ये असतं. आपण जर व्यवस्थित अभिमंत्रित करून व्यवस्थित इथे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे जर भस्म तयार केले तर आणि ते आपल्या कपाळावर लावले तर त्याच्यामध्ये हे सर्व आपोआप त्या रेषांमध्ये आलेलं असतं. अशा रीतीने नित्य रोज आदरपूर्वक त्रिपुंड्र भस्म महेश्वराचे व्रत म्हणून लावावे असे वेदशास्त्रे सांगतात. तेव्हा विधियुक्त भस्मधारण हे वेदसंमत आहे. जो कोणी मोक्ष मिळावा या इच्छेने भस्म लावतो तो पुनर्जन्मातून मुक्त होतो. सर्व संकल्प पूर्ण होऊन त्यांना 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. म्हणून ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थाश्रमी आणि संन्यासी सर्वांनी श्रौत व स्मार्त कर्मे करताना प्रतिदिनी भस्म लावावे. एखादा महापापी जरी असला किंवा दुसरी पापे ज्यांच्याकडून घडली असतील त्यांनी सुद्धा जर भस्म लावले तर त्यांचे पुण्यात्म्यात रूपांतर होते. क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा स्त्रियांची हत्या ज्यांच्याकडून घडली असेल, गोहत्या, वीरहत्या, आत्महत्या ज्यांनी केली असेल त्यांना भस्मामुळे आत्मशुद्धीसाठी मदत होते. जे विधिपूर्वक मंत्रांनी व भक्तियुक्त अंतःकरणाने भस्म धारण करतात ते देवलोकातही सन्मान मिळवतात. ज्यांना मंत्र येत नसतील त्यांनी मनामध्ये शुद्ध भाव ठेवून भस्म लावावे, त्याचेही अपार महत्त्व आहे. त्यानंतर म्हणजे बघा ह्याला सनत कुमाराला अजिबात कष्ट न होता सोप्यात सोपा उपाय पापातून मुक्त होण्यासाठी आणि
मुक्ती मिळवण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी हवा होता, तो भगवान शंकरांनी सांगितलं. भस्म कसं तयार करायचं ते सांगितलं आणि कसं लावायचं, कुठे लावायचं तेही सांगितलं. त्यानंतर भस्मधारण करण्यामुळे कोणकोणत्या पातकांची शुद्धी होऊन मनुष्य पवित्र बनतो याची एक मोठीच यादी दिलेली आहे. तर ती आता थोडंसं आपण बघूया. कोणती कोणती पापं, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यामुळे पापं लागतात ते बघा. दुसऱ्याच्या द्रव्याचा अपहार, ते तर माहितीच आहे. परस्त्रीशी अनैतिक संबंध, दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याची शेत किंवा जमीन हिरावून घेणे, दुसऱ्याला त्रास देणे, दुसऱ्याचे धान्य कापून नेणे, दुसऱ्याच्या बागेची नासधूस करणे, दुसऱ्याचे घर जाळणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, वेदांचा विक्रय करणे, खोटी साक्ष देणे, कपट करून पोट भरणे, दुसऱ्याकडून गाय, भूमी, सोने, म्हैस, तीळ, कांबळे, वस्त्र, अन्न यांचे दान स्वीकारणे, नीच माणसाकडून पाणी, धान्य इत्यादीचे दान स्वीकारणे, दासी, व्यभिचार करणारी स्त्री, रजस्वला या किंवा अशा प्रकारच्या स्त्रिया किंवा कन्या यांच्या बाबतीत अयोग्य अनैतिक वर्तन करणे, रस, मांस, मीठ यांची विक्री करणे, जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने होऊ नये ते कर्म चुकून हातून घडणे, या सर्व बाबतीत अनुतप्त होऊन भस्म लावल्याने शुद्धी होते, असे श्री शंकरांनी सांगितले आहे. आता हे केवळ वर 18 अंकांमध्ये दिलेल्या दोषापुरतेच मर्यादित नाही, इतर सर्व दोषांच्या बाबतीतही हे लागू पडते. परंतु शिवशंकरांसाठी असलेले द्रव्य चोरणारा, शिवभक्तांची निंदा करणारा मात्र कशानेही पवित्र होत नाही. त्या पातकांना निष्कृती नाही आणि असा मनुष्य कधीच पापा वेगळा होत नाही. कसा मनुष्य? जो शिवशंकरासाठी असलेले द्रव्य चोरतो किंवा शिवभक्तांची निंदा करतो, असा मनुष्य कधीही पापमुक्त होणार नाही. परंतु इतर सर्व पापातून कपाळाला भस्म लावून गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणारा मुक्त होतो. इतकंच नव्हे तर तिन्ही लोकांमध्ये त्याला मान मिळतो. पृथ्वीवर जितकी तीर्थे व पुण्यस्थाने आहेत त्यांच्यात स्नान केल्याचे पुण्य भस्म लावल्याने मिळते. त्याचप्रमाणे वेद व तंत्रशास्त्रात सांगितलेले पंचाक्षरादी प्रख्यात असे मंत्र एकंदर 7 कोटी आहेत. त्यांचा जप केल्याचे पुण्यसुद्धा केवळ भस्म लावल्याने मिळते. आधी होऊन गेलेल्या व पुढे होणाऱ्या हजारो जन्मातील पाप, आपल्या वंशातील 42 पिढ्यांची पापं भस्मधारण केल्याने नष्ट होतात. म्हणजे आपल्यालाच फायदा मिळतो असं नाही, तर आपल्या 42 पिढ्यांना भस्मधारण केल्याने फायदा मिळतो. भस्मधारण केल्यामुळे अष्टैश्वर्ये मिळून शरीर दिव्य बनते. 8 प्रकारची ऐश्वर्य मिळतात आणि शरीर दिव्य बनते. अंतकाळी निश्चितपणाने ज्ञान मिळते. अशा मनुष्याला मृत्यूनंतर दिव्य विमानात बसवून देवस्त्रिया स्वर्गात नेण्यास येतात आणि सिद्ध, विद्याधर, गंधर्व, देवगण इत्यादी लोकपाल त्यांना मान देतात. अनंतकाळ स्वर्गसुख भोगून मग तो शाश्वत अशा ब्रह्मलोकात जातो. तेथे 1 कल्पपर्यंत त्याला स्थिरपणे राहता येते. 3 ब्रह्मकल्पपर्यंत वैकुंठात राहतो. मग कैलासपुरीला जाऊन अक्षय काळ तो तेथे राहू शकतो व अखेर शिवसायुज्य प्राप्त होते. शिवाचे सान्निध्य, शिवामध्ये त्याचं मिलन होऊन जातं. तेव्हा मनात कोणताही संशय न धरता तुम्ही सर्वांनी भक्तीने त्रिपुंड्र भस्म लावावे, असे भगवान शंकरांनी सनत कुमारादींना सांगितले. भस्मधारण केल्याने चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध होतात. हे वेदशास्त्रे व उपनिषदांचे सार आहे. असे त्रिपुंड्र भस्माचे महात्म्य सनत कुमारादी ऋषींना निमित्त करून भगवान शंकरांनी सर्वांसाठी सांगितले आहे. त्यानंतर भगवान शंकर कैलासाला निघून गेले आणि सनत कुमार ब्रह्मलोकी गेले. महामुनी वामदेवानी ब्रह्मराक्षसाला हा भस्म महिमा या कथा सांगून विस्ताराने सांगितला. ब्रह्मराक्षसाला त्यामुळे संतोष वाटला. त्याने वामदेवांचे पाय धरले. वामदेव ब्रह्मराक्षसाला म्हणाले, भस्म्याचे महात्म्य हे असे आहे. माझ्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे तुझ्या अंगाला माझ्या अंगाचे थोडे भस्म लागले आणि त्यामुळे तुझ्यामध्ये ज्ञान प्रकाशित झाले. असे म्हणून वामदेवांनी भस्म अभिमंत्रित करून त्या ब्रह्मराक्षसाला दिले. ब्रह्मराक्षाने म्हणजे 3 रेषांमध्ये असलेले आत्ता आपण पाहिले ना जसे भस्म लावले, त्या तात्काळ त्याला दिव्यदेह प्राप्त होऊन तो तेजस्वी बनला. दिव्य अवयव प्राप्त झाले. सूर्याच्या तेजाप्रमाणे तो प्रकाशू लागला.
ब्रह्मराक्षस अत्यंत आनंदित झाला. योगीश्वर वामदेवांना तो राक्षस भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करीत असतानाच सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे विमान खाली उतरले आणि त्या दिव्य विमानात बसून तो ब्रह्मराक्षस स्वर्गात गेला. अशा तऱ्हेने वामदेव मुनींनी त्या ब्रह्मराक्षसाला उत्तम परलोक मिळवून दिला. वामदेव हे प्रत्यक्ष महादेवच असून जगदोद्धार करण्यासाठी भूमीवर मनुष्यरूप घेऊन हिंडत असतात. त्रयमूर्तींचा अवतार असलेले वामदेव गुरु सर्वत्र हिंडून भक्तांना तारत असतात. मुळात भस्माचे महत्त्व अत्यंत थोर आहे. त्यात गुरूंचा हस्तस्पर्श झाला. त्यामुळे ब्रह्मराक्षसास वर देऊन त्याचा उद्धार वामदेव गुरूंनी केला. कोणताही मंत्र गुरुकृपेशिवाय सिद्ध होत नाही असे वेदातच म्हटले आहे. तेव्हा गुरुहस्ताने मिळणाऱ्या भस्माचे महत्त्व सुताने ऋषींना सांगितले. तर अशा तऱ्हेने ही भस्म महात्म्याची सविस्तर कथा या अध्यायात होती, ती आपण बघितली. तर आता इथे आपण थांबूया. भस्माचे महत्त्व आपण बघितलेलं आहे. मग उद्या उरलेले काय थोडे 2 अध्याय आहेत ते आपण काय आहे ते बघूया. ठीक आहे.